हां, आपण कोणता पॉईंट पाहतोय? IUPAC नॉमेनक्लेचर. आपण IUPAC नॉमेनक्लेचरचे सर्व रूल्स पाहिलेत. IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. आणि आपण काय करतोय? प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण पाहतोय. पहा याच्यामध्ये हा जो तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे, हा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे JEE मेन्स 2019चा. हां, JEE मेन्स 2019मध्ये आपल्याला हा क्वेश्चन विचारला आहे. विच ऑप्शन इज करेक्ट? हां, हा कंपाऊंड दिला आहे. विच ऑप्शन इज करेक्ट? हां, आपण हा क्वेश्चन सॉल्व करूया. पहा, बेंझिनला 3 सबस्टंट अटॅच आहेत. एक आहे NO2, एक आहे Cl आणि एक आहे CH3. तर याच्यामध्ये फर्स्ट तुम्हाला काय करायचं आहे? स्पेशल ग्रुप आहे का ते तुम्हाला चेक करायचं आहे. ओके, आहे का याच्यामध्ये स्पेशल ग्रुप? आहे का याच्यामध्ये स्पेशल ग्रुप? आहे. कोणता? CH3. बरोबर. जर समजा CH3 अटॅच असेल बेंझिनला, तर आपण काय म्हणतो सांगा बरं? त्याचा आपण IUPAC नेम काय लिहितो? टोल्यून लिहितो. पण ऑप्शन्समध्ये आपल्याला त्यांनी टोल्यून दिलं आहे का? दिसतंय का टोल्यून तुम्हाला कुठे? नाही आहे. याचा अर्थ स्पेशल ग्रुप असूनसुद्धा तो आपल्याला स्पेशल ग्रुप आता कन्सिडर करता येणार नाही. कारण जर आपण स्पेशल ग्रुप कन्सिडर केला तर मग IUPAC नेम टोल्यून यायला पाहिजे. पण इथं टोल्यून नाही आहे. मग अशा वेळेस काय करायचं आता? हे तीनही सबस्टंट कन्सिडर करून चालायचं आहे. तीनही प्रिफिक्स म्हणून कन्सिडर करून चालायचं आहे. मग तुम्ही काय करणार आता? लोएस्ट सम रूल यूज करायचा. लोएस्ट सम रूल. कोणता कार्बन फर्स्ट कन्सिडर केल्यानंतर आपली सम लोएस्ट येईल? कोणता कार्बन? NO2चा का Clचा का CH3चा? CH3चा. बरोबर. CH3चा कार्बन फर्स्ट कन्सिडर केल्यानंतर आपल्याला लोएस्ट सम मिळेल. ओके, आता याला जर आपण फर्स्ट कन्सिडर केलं तर एक तर आपल्याला काय करावं लागेल? क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग करावं लागेल किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग करावं लागेल. कशी करणार तुम्ही? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग करायची. 1 हा असेल, 2, 3 आणि हा 4. आता हे तीनही प्रिफिक्स आहेत. तीनही प्रिफिक्स असतील तर आपण काय करतो? अल्फाबेटिकल ऑर्डर यूज करतो. आणि 3 डिफरंट आहेत म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर आपल्याला यूज करावे लागेल. याचं नाव काय सांगा? नायट्रो. याचं नाव काय? क्लोरो म्हणजे सीनं स्टार्ट होतो. आणि याचं मिथाईल म्हणजे यमनं स्टार्ट होतो. N, C आणि M. अल्फाबेटिकल कोण फर्स्ट येईल? C फर्स्ट येईल. C कोणत्या कार्बन टर्मला आहे? सेकंड. म्हणजे काय ना स्टार्टिंगला 2 क्लोरो येणार. 2 क्लोरो तुम्हाला कुठं ऑप्शन दिसतोय का? बीमध्ये दिसतोय. त्यामुळे बी ऑप्शन इज करेक्ट. पुढचं तर तुम्हाला काय बघायची पण गरज नाही. पहा, 1ला काय अटॅच आहे? मिथाईल. 1 मिथाईल, 4 नायट्रो बेन्झिन. समजलं सर ना? JEE मेन्स 2019मध्ये आपल्याला हा क्वेश्चन विचारला होता. नोट करा सर्वांनी. केले नोट सर्वांनी? आता मी जो तुम्हाला क्वेश्चन देतो आहे तो क्वेश्चन JEE मेन्स सप्टेंबर 2020चा आहे. जे लॉकडाऊनमध्ये ही एक्झाम झाली होती. ज्यावेळेस आपला अनलॉक चालू होतं त्यावेळेस ही एक्झाम झाली होती. JEE मेन्स सप्टेंबर 2020. त्याच्यामध्ये पण आपल्याला एक क्वेश्चन विचारला होता IUPAC नॉमेनक्लेचरवरती. तो मी तुम्हाला क्वेश्चन देतो आहे. क्वेश्चन नोट करा सर्वांनी. पण मी सेंटरला लिहितो म्हणजे सर्वांना दिसेल. हा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आहे JEE मेन्स सप्टेंबर 2020.
हां फर्स्ट ऑप्शन कोणता आहे 4 अमिनो 2 फॉर्मिल 5 हायड्रॉक्झी मिथाइल नायट्रोबेन्झिन. सेकंड ऑप्शन कोणता आहे 5 अमिनो 4 हायड्रॉक्झी मिथाइल 2 नायट्रो बेन्झाल्डिएट. सी आहे 3 अमिनो 4 फॉर्मिल 5 हायड्रॉक्झी मिथाइल 5 नायट्रो बेन्झाल्डिएट. अँड लास्ट ऑप्शन इज 2 नायट्रो 4 हायड्रॉक्झी मिथाइल 5 अमिनो बेन्झाल्डिएट. विच ऑप्शन इज करेक्ट? बी. अजून हां आपण हा क्वेश्चन सॉल्व करूया. याच्यामध्ये बेन्झिनला टोटल 4 सबस्टंट अटॅच आहेत. याच्यामध्ये स्पेशल ग्रुप आहे का सांगा? याच्यामध्ये स्पेशल ग्रुप आहे. ओके NH2 पण आहे आणि CHO पण आहे. जर 2 स्पेशल ग्रुप असतील तर आपण काय करतो प्रायोरिटी ऑर्डर यूज करतो. मग मला सांगा NH2मध्ये आणि CHOमध्ये कुणाची प्रायोरिटी फर्स्ट आहे? CHOची. ओके म्हणजे CHO ज्या कार्बोनेटमला अटॅच आहे तो कार्बोनेटम कोणता असणार? फर्स्ट कार्बोनेटम. ओके त्यानंतर आपण काय करणार क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग करणार. इथे सांगा कशी होणार? बरोबर आहे क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग होणार 1 2 3 4 अँड 5. आता इथे पहा 2 नंबर 4 नंबर आणि 5 नंबरला सबस्टंट अटॅच आहेत. आता हे तीनही काय झाले सांगा आपले प्रिफिक्स झाले. मग या प्रिफिक्सचे नावं फर्स्ट आपल्याला माहीत पाहिजेत. हां NO2चं नाव काय? नायट्रो. NH2चं नाव काय? अमिनो. आणि इथे आहे CH2OH म्हणजे काय सांगा? हायड्रॉक्झी मिथाइल. बरोबर CH2OH म्हणजे हायड्रॉक्झी मिथाइल. आता हे तिन्ही डिफरंट आहेत. जर तिन्ही डिफरंट असतील तर अल्फाबेटिकल ऑर्डर यूज करायची IUPAC नेम लिहिताना. पहा नायट्रो N स्टार्ट झाला, हायड्रॉक्झी मिथाइल H स्टार्ट झाला, NH2 अमिनो A स्टार्ट झाला. म्हणजे याचं नाव फर्स्ट येणार ना आणि तो कुठे अटॅच आहे? 5ला अटॅच आहे म्हणजे 5 अमिनो फर्स्ट येणार. 5 अमिनो फर्स्ट तुम्हाला कुठे दिसतं आहे? एकाच ऑप्शनमध्ये दिसतं आहे तुम्हाला बी ऑप्शनमध्ये 5 अमिनो. त्यानंतर नाव कोणतं येणार सांगा? हायड्रॉक्झी मिथाइल येणार ना. पहा 4ला आहे तो 4 हायड्रॉक्झी मिथाइल. त्यानंतर कोण येणार? नायट्रो कुठे आहे? सेकंडला तो नायट्रो. अँड लास्ट इज बेन्झिनला जर CHO ग्रुप अटॅच असेल तर त्याचा आपण IUPAC नेम काय लिहितो? बेन्झाल्डिएट. ओके म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट आहे? बी ऑप्शन इज करेक्ट. 5 अमिनो 4 हायड्रॉक्झी मिथाइल 2 नायट्रो बेन्झाल्डिएट. हां आत्ता जो आपण क्वेश्चन घेतो आहे तो क्वेश्चन आपल्याला विचारला आहे JEE ॲडव्हान्स 2017 विचारलेला आहे. एक आपण ॲडव्हान्सचा प्रॉब्लेम घेतो आहे. हां स्टार्टिंगलाच असं लिहिलं होतं मोर दॅन 1 करेक्ट ॲन्सर. मोर दॅन वन करेक्ट ॲन्सर. JEE ॲडव्हान्समध्ये जे क्वेश्चन्स असतात काही क्वेश्चन कसे असतात 1 करेक्ट ॲन्सर म्हणजे कोणतं तरी एकच ऑप्शन करेक्ट असेल. पण काही क्वेश्चन असे असतात की जिथे एकापेक्षा जास्त ऑप्शन्स करेक्ट असतात. 4 ऑप्शन दिलेले असतील मग त्यातले 2 ऑप्शन करेक्ट असतील, 3 ऑप्शन करेक्ट असतील, कधी 4ही ऑप्शन्स करेक्ट असू शकतात. ओके हां JEE ॲडव्हान्स 2017चा मी तुम्हाला क्वेश्चन देतो आहे. याच्यामध्ये असं लिहिलं होतं मोर दॅन 1 करेक्ट ॲन्सर. ओके आणि तो क्वेश्चन होता पहा बेन्झिन रिंग आणि बेन्झिनला अटॅच आहे. नोट करा सर्वांनी हे. दिस इज बेन्झिन रिंग. बेन्झिनला अटॅच आहे Cl अँड CH3 आणि याचा आपल्याला IUPAC नेम विचारलं होतं. खाली आपल्याला 4 ऑप्शन दिले होते. पहा फर्स्ट ऑप्शन आहे 1 क्लोरो 4 मिथाइल बेन्झिन. 1 क्लोरो 4 मिथाइल बेन्झिन. 1 क्लोरो 4 मिथाइल बेन्झिन. त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे
सेकंड ऑप्शन 4-chlorotoluene, 4-chlorotoluene, 4-chlorotoluene. सी ऑप्शन आहे 4-methyl-chlorobenzene, 4-methyl-chlorobenzene, 4-methyl-chlorobenzene. आणि डी ऑप्शन आहे 1-methyl-4-chlorobenzene, 1-methyl-4-chlorobenzene. मोर दॅन वन करेक्ट आन्सर, एकापेक्षा जास्त करेक्ट आन्सर्स आहेत त्याच्यामध्ये, ते कोणते सांगा. हां, कोणकोणते ऑप्शन्स करेक्ट आहे त्याच्यामध्ये. एक करेक्ट आहे का सांगा. येस, एक करेक्ट आहे. हां, हा कंपाऊंड दिला आपल्याला, याच्यामध्ये बेंझिनला 2 सबस्टंट आहेत, एक आहे Cl आणि दुसरा आहे CH3. आता या दोन्हीमध्ये एक स्पेशल ग्रुप आहे आपला, कोणता, CH3. जर स्पेशल ग्रुप असेल तर त्यालाच आपण काय करतो, फर्स्ट कन्सिडर करतो. मग पहा, हा CH3 ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो कार्बन आपण फर्स्ट कन्सिडर करूया. मला सांग, क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग करायची का अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग करायची. क्लॉकवाईज करा किंवा अँटी क्लॉकवाईज करा. हा Cl ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो कार्बन कोणता येणार, 4th येणार. ओके, आता हा स्पेशल ग्रुप आहे म्हणजे हा काय झाला आपला प्रिफिक्स. क्लोरो, हा क्लोरो कुठे अटॅच आहे, 4th कार्बन ॲटमला अटॅच आहे म्हणजे काय येणार 4-chlorotoluene. हे झालं फर्स्ट IUPAC नेम. 4-chlorotoluene दिले आपल्याला कुठे, बी ऑप्शनमध्ये. ओके, 4-chlorotoluene. पण आपल्याला त्यांनी काय सांगितलं आहे की एकापेक्षा जास्त करेक्ट आन्सर्स आहेत, याचा अर्थ आपल्याला अजून एक IUPAC नेम लिहावं लागेल. ओके, आता स्पेशल ग्रुप सोडून द्या. स्पेशल ग्रुप असेल तर IUPAC नेम काय येईल, हे आत्ता आपण पाहिलं 4-chlorotoluene आलं. त्यानंतर आता काय करायचं, हा पण प्रिफिक्स तुम्ही कन्सिडर करा आणि हाही प्रिफिक्स तुम्ही कन्सिडर करा. दोन्ही प्रिफिक्स कन्सिडर करा तुम्ही. मग आता कोणत्या कार्बन ॲटमला फर्स्ट नंबर देणार तुम्ही, हा क्लोरो आणि हा मिथाईल. हा सीनं स्टार्ट होतो आणि हा यमनं स्टार्ट होतो. क्लोरो अल्फाबेटिकली क्लोरो फर्स्ट येईल, मग क्लोरो ज्या ठिकाणी अटॅच आहे त्याला आपण फर्स्ट नंबर देऊया. मग जर आपण याला फर्स्ट नंबर दिला तर क्लॉकवाईज करा किंवा अँटी क्लॉकवाईज करा, हा CH3 कुठे येणार, 4th पोझिशनला येणार. ओके, आता IUPAC नेमला 2 प्रिफिक्स आहेत आणि दोन्ही डिफरंट आहेत. अल्फाबेटिकल ऑर्डर यूज करायची. IUPAC नेम लिहिताना आपण फर्स्ट याचं नाव लिहिणार, हा कुठे अटॅच आहे 1ला म्हणजे काय येणार, फर्स्ट 1-chloro येणार. 1-chloro नंतर 4-methyl येणार आणि लास्ट वर्ड येणार बेन्झिन. 1-chloro 4-methyl बेन्झिन हे दुसरं IUPAC नेम झालं आणि तेही आपल्याला दिलेलं आहे एमध्ये. म्हणजे किती ऑप्शन्स करेक्ट आहेत, 2 ऑप्शन्स करेक्ट आहेत, ए आणि बी. नोट करा. समजले सरांना IUPAC नेम. हां, आता आपण होमवर्क देतो याच्यावरती. 3 क्वेश्चन्स मी तुम्हाला होमवर्कमध्ये देतो आहे. उद्या तुमचा होमवर्क चेक होईल. या होमवर्क याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे,
झाले एक्झाम्पल येऊन सर्वांचे. हां, इथे आपण हा पॉईंट कंप्लीट केला. नॉमेनक्लेचरमध्ये आपण 2 सिस्टीम पाहिल्यात. फर्स्ट इज कॉमन नेम अँड सेकंड इज IUPAC नेम. त्यानंतर पहा, आज आपण न्यू पॉईंट स्टार्ट करतो आहे, ॲरोमॅटिसिटी. हां, न्यू पॉईंट आहे ॲरोमॅटिसिटी. आता ॲरोमॅटिसिटी हा जो कॉन्सेप्ट आहे तो काय आहे, तर कोणता कंपाऊंड ॲरोमॅटिक आहे आणि कोणता कंपाऊंड ॲरोमॅटिक नाही ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं असेल तर आपण काय करतो, हा ॲरोमॅटिसिटी कॉन्सेप्ट यूज करतो. आपल्याला कंपाऊंड दिले जातात, 4 कंपाऊंड दिले जातात जे मीन्समध्ये, आणि विचारलं जातं विच ऑफ दी फॉलोइंग कंपाऊंड इज ॲरोमॅटिक, विच ऑफ दी फॉलोइंग कंपाऊंड इज नॉन ॲरोमॅटिक. खालीलपैकी कोणता कंपाऊंड ॲरोमॅटिक आहे किंवा नाही हे जर आपल्याला सांगायचं असेल तर आपण ॲरोमॅटिसिटी हा कॉन्सेप्ट यूज करतो आहे. याच्यामध्ये आपल्याला एक रूल यूज करावा लागतो आणि तो रूल आहे हुकेल्स रूल. तो रूल कोणता आहे, हुकेल्स रूल. हुकेल्स हा एक सायंटिस्ट आहे आणि या सायंटिस्टनं कोणता कंपाऊंड ॲरोमॅटिक आहे आणि कोणता कंपाऊंड ॲरोमॅटिक नाही हे कसं ओळखायचं ते आपल्याला सांगितलं आहे आणि त्यालाच आपण काय म्हणतो, हुकेल्स रूल असं म्हणतो आहे. हुकेल्स रूल काय आहे पहा, एनी सायक्लिक प्लॅनर and conjugated compound containing 4n plus 2 pi electrons is aromatic. पहा, हुकेल्स रूलनं कोणतं स्टेटमेंट सांगितलं, एनी सायक्लिक. पहा, कोणता कंपाऊंड ॲरोमॅटिक असतो त्याच्यासाठी हुकेल्सनं 4 कंडिशन सांगितल्या आणि जो कंपाऊंड त्या 4 कंडिशन फुलफिल करेल तो कंपाऊंड ॲरोमॅटिक असेल असं हुकेल्सनं सांगितलं. त्यातली पहिली कंडिशन कोणती सांगितली, सायक्लिक. तो कंपाऊंड कसा असला पाहिजे, सायक्लिक असला पाहिजे. ओपन चेन कंपाऊंड असला पाहिजे. कसा असला पाहिजे, सायक्लिक असला पाहिजे. सेकंड कंडिशन त्यांनी काय सांगितली, प्लॅनर. तो जो मॉलिक्यूल आहे तो कसा असला पाहिजे, प्लॅनर असला पाहिजे. तिसरी कंडिशन त्यांनी सांगितली, कॉन्जुगेटेड असला पाहिजे. व्हॉट इज मीन बाय कॉन्जुगेटेड? आपण GOCमध्ये रेझोनन्स पाहिलं होतं, एक रेझोनन्स पॉईंट आपण पाहिलं आहे. GOCमध्ये रेझोनन्स हा एक आपण पॉईंट पाहिला आहे आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं 5 कंडिशन्स. जो 5 कंडिशन कॉन्जुगेशनच्या कोणत्या आहेत सांगा. ज्या कंपाऊंडमध्ये पाय बॉन्ड, सिग्मा बॉन्ड, पाय बॉन्ड असतो अल्टरनेट, तो कंपाऊंड कसा असणार, कॉन्जुगेटेड असणार, म्हणजे त्याच्यामध्ये कॉन्जुगेशन असणार. आणि ज्या कंपाऊंडमध्ये कॉन्जुगेशन असतं त्या कंपाऊंडमध्ये नेहमी आपल्याला रेझोनन्स पाहायला मिळतो. ही पहिली कंडिशन होती. दुसरी कंडिशन काय होती सांगा, पाय बॉन्ड, सिग्मा बॉन्ड, पॉझिटिव्ह चार्ज. पाय बॉन्ड, सिग्मा बॉन्ड, निगेटिव्ह चार्ज. पाय बॉन्ड, सिग्मा बॉन्ड, लोन पेअर. अजून काय सांगा, पाय बॉन्ड, सिग्मा बॉन्ड, फ्री रॅडिकल. तर हे 5. पाय बॉन्ड असेल, नंतर सिग्मा बॉन्ड असेल, नंतर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, फ्री रॅडिकल, पाय बॉन्ड असेल, लोन पेअर असेल तर तो कंपाऊंड कॉन्जुगेटेड आहे. हे आपण सांगितलं. आणि एक 6वी कंडिशन एक सांगितली होती, अजून एक आहे का कोणाच्या लक्षात बघा. बरोबर आहे, लोन पेअर. पुढं लोन पेअर, पुढं सांगा, पाय बॉन्ड का सिग्मा बॉन्ड. अजून एक सांगितली स्पेशल कंडिशन होती ती, पाय बॉन्ड, लोन पेअर, सिग्मा बॉन्ड, पॉझिटिव्ह चार्ज. लोन पेअर, सिग्मा बॉन्ड, पॉझिटिव्ह चार्ज ही जर कंडिशन असेल तर ती कशी असते सांगा, कॉन्जुगेटेड. म्हणजे लोन पेअर, सिग्मा बॉन्ड, पॉझिटिव्ह चार्जर असेल तर तो सुद्धा कंपाऊंड कसा असतो, कॉन्जुगेटेड असतो. म्हणजे ह्या 5 आणि ही एक तुम्हाला लक्षात ठेवावी लागणार आहे. ओके, कॉन्जुगेटेड तो कंपाऊंड कसा असला पाहिजे, कॉन्जुगेटेड असला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये आताच्या 6 पैकी ॲटलिस्ट 1 कंडिशन असले पाहिजे तर तो कंपाऊंड कॉन्जुगेटेड असेल. त्यानंतर अजून त्यांनी 4थी कंडिशन काय सांगितली की त्या कंपाऊंडमध्ये किती पाय इलेक्ट्रॉन असले पाहिजेत, तर 4n+2 एवढे पाय इलेक्ट्रॉन असले पाहिजेत तर तो कंपाऊंड ॲरोमॅटिक असेल. हुकेल्सनं आपल्याला 4 कंडिशन सांगितल्या आहेत ॲरोमॅटिक कंपाऊंडसाठी.
कोणता कंपाऊंड ॲरोमॅटिक असेल? जो कंपाऊंड सायक्लिक असेल, जो कंपाऊंड प्लॅनर असेल, जो कंपाऊंड कॉन्जुगेटेड असेल आणि ज्या कंपाऊंडमध्ये 4n+2 पाय इलेक्ट्रॉन असतील असा कंपाऊंड ॲरोमॅटिक असेल असं त्यांनी सांगितलं. आता इथे एक आपल्याला फॉर्म्युला दिला आहे पहा, 4n+2 पाय इलेक्ट्रॉन. तर मग हे n म्हणजे काय पहा, तर n म्हणजे हे इंटिजर आहे पहा, n इज ॲन इंटिजर आणि इथे आपण nची व्हॅल्यू किती घेऊ शकतो? n इज इक्वल टू 0 1 2 3 4 5 डॅश डॅश एटसेट्रा. ओके, इथे n हा काय आहे? इंटिजर आहे आणि इथं आपण nची व्हॅल्यू किती घेऊ शकतो? 1 2 3 4 5 डॅश डॅश एटसेट्रा. आता लक्ष द्या इकडं, आपला फॉर्म्युला कोणता आहे? 4n+2 पाय इलेक्ट्रॉन. समजा मी इथं ह्या फॉर्म्युल्यामध्ये nची व्हॅल्यू मी 0 घेतली तर किती पाय इलेक्ट्रॉन येतील सांगा? जर आपण इथं nची व्हॅल्यू 0 घेतली तर किती पाय इलेक्ट्रॉन्स येतील? 4 × 0 + 2 पाय इलेक्ट्रॉन्स. ही व्हॅल्यू किती आली मग? 2 आली ना. याचा अर्थ ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये किती पाय इलेक्ट्रॉन असू शकतात? ॲरोमॅटिक कंपाऊंड कंटेन्स 2. ओके, म्हणजे यांची व्हॅल्यू 0 असेल तर पाय इलेक्ट्रॉन 2 येतील. आता जर समजा यांची व्हॅल्यू 1 असेल तर किती पाय इलेक्ट्रॉन येतील? किती येतील? 6 येतील. आता पुढचं कॅल्क्युलेशन करत बसत नाही, 4चा डिफरन्स येणार त्यांच्यामध्ये. 2 6 पुढे काय येणार? 10 14 18 22 डॅश डॅश एटसेट्रा पाय इलेक्ट्रॉन्स. मग मला सांगा, एखाद्या ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये 2 पाय इलेक्ट्रॉन असतील, दुसऱ्या ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये 6 पाय इलेक्ट्रॉन असतील, अजून दुसरा कुठला ॲरोमॅटिक कंपाऊंड असेल त्याच्यामध्ये 10 पाय इलेक्ट्रॉन असतील, पण पाय इलेक्ट्रॉन हेच असतील. एक तर 2 असतील किंवा 6 असतील, 10 असतील, 14 असतील. समजले सर नाही? म्हणजे ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये इलेक्ट्रॉन किती असू शकतात हे पण आपल्याला माहीत असायला पाहिजे. फर्स्ट 2 आणि नंतर तुम्ही 4चा डिफरन्स देत गेलात की तुम्हाला इलेक्ट्रॉन्स काढता येतील. ॲरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये किती असतात? आपण एक्झाम्पल पाहूया, 2 म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा, फॉर एक्झाम्पल दिस इज फर्स्ट एक्झाम्पल. कोणता कंपाऊंड आहे सांगा? हा बेन्झिन आहे. ओके, आता बेन्झिन ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे का ते आपण पाहूया अकॉर्डिंग टू हुकेल्स रूल. बेन्झिन कसा आहे? सायक्लिक आहे. पहिली कंडिशन त्यांनी फुलफिल केली. दुसरा प्लॅनर, हा कंपाऊंड कसा आहे? प्लॅनर आहे. हा कंपाऊंड कसा आहे? प्लॅनर आहे. पुढे कॉन्जुगेटेड आहे का सांगा? हा कंपाऊंड कॉन्जुगेटेड आहे. कसा कॉन्जुगेटेड आहे? पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड, पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड, पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड आहेत ना अल्टरनेट. म्हणजे एक जरी कंडिशन असली ना कॉन्जुगेशनची तरी तो कंपाऊंड कसा असतो? कॉन्जुगेटेड आहे. म्हणजे पहिल्या 3 कंडिशन फुलफिल केल्या त्यानं. त्यानंतर चौथी कंडिशन आहे का बघू आपण त्याच्यामध्ये? 4n+2 पाय इलेक्ट्रॉन्स. 4n+2 पाय इलेक्ट्रॉन इज इक्वल टू, मला सांगा तुमच्यासमोर बेन्झिन रिंग आहे, याच्यामध्ये पाय बॉन्ड किती मला सांगा? पाय बॉन्ड 3 पाय बॉन्ड. मी आता विचारतो तुम्हाला पाय इलेक्ट्रॉन्स किती? पाय बॉन्ड 3, पाय इलेक्ट्रॉन्स किती? एका पाय बॉन्डमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे टोटल किती झाले सांगा? 6. म्हणजे बेन्झिनमध्ये किती पाय इलेक्ट्रॉन्स आहेत? तर 6 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. 4n+2 इज इक्वल टू काय आलं मग? 6. आता आपण यांची व्हॅल्यू काढूया. काय येणार सांगा? 4n इज इक्वल टू 6 - 2 येणार हे. ओके, म्हणजे काय येणार सांगा? n इज इक्वल टू काय येणार? 1. यांची व्हॅल्यू किती आली? 1 आली. यांची व्हॅल्यू किती आली? 1. बेन्झिनमध्ये 6 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत, यांची व्हॅल्यू सुद्धा काय आली? 1 आली. यांची व्हॅल्यू इंटिजर यायला पाहिजे, 0 1 2 3 4 यापैकी एक. ओके, तर तो कंपाऊंड कसा आहे? ॲरोमॅटिक. म्हणजे ह्या कंपाऊंडनं हुकेलच्या 4ही कंडिशन फुलफिल केलेत, म्हणून हा जो कंपाऊंड आहे तो कंपाऊंड कसा आहे सांगा? ॲरोमॅटिक आहे. ओके, बेन्झिन इज ॲन ॲरोमॅटिक कंपाऊंड. त्यानंतर पहा एक्झाम्पल सेकंड बेन्झिन रिंग, आणि या बेन्झिन रिंगला मी अजून एक बेन्झिन रिंग अटॅच करतो आहे. दिस इज कॉल्ड नॅफ्थॅलिन. याचं नाव नॅफ्थॅलिन आहे. सायक्लिक आहे, प्लॅनर आहे, कॉन्जुगेटेड पण आहे. चौथी कंडिशन आपण बघूया. 4n+2 पाय इलेक्ट्रॉन. 4n+2 इज इक्वल टू किती पाय बॉन्ड दिसतात तुम्हाला याच्यामध्ये? 5 पाय बॉन्ड आहेत. ओके, 5 पाय बॉन्ड आहेत, म्हणजे पाय इलेक्ट्रॉन किती झाले सांगा? 10 झाले. याचा अर्थ किती पाय इलेक्ट्रॉन आहेत? 4n+2 इज इक्वल टू 10. यांची व्हॅल्यू किती त्यांना सांगा इथे? 4n इज इक्वल टू काय ना? 10 - 2 म्हणजे 8. n इज इक्वल टू 2.
यांची व्हॅल्यू किती आली 2 इंटिजर आणि याच्यामध्ये किती पाय इलेक्ट्रॉन्स आहेत 10 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे नॅफ्थलीनसुद्धा हुकेल सोल्यूटच्या चारही कंडिशन फुलफिल करतो म्हणून नॅफ्थलीनसुद्धा ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे. समजले सर्वांना. जर थिअरीमध्ये जर तुम्हाला विचारला तर एवढंच फक्त येतं. ओके. अजून आपला नीट आणि जे मधले पॉईंट्स याचे झालेले नाही आहेत. नोट करा हे. इथं दोन्ही एक्झाम्पलच्या खाली लिहायचं ॲरोमॅटिक. इथं पण याच्या खाली ॲरोमॅटिकला याच्याही खाली ॲरोमॅटिकला दोन्ही कंपाऊंड ॲरोमॅटिक आहेत. चला झालं सर्वांचं लिहून. न्यू पॉइंट ॲरोमॅटिक ॲरोमॅटिक अँटी ॲरोमॅटिक ॲरोमॅटिक अँटी ॲरोमॅटिक अँड नॉन ॲरोमॅटिक नॉन ॲरोमॅटिक. याच्यावरती आपल्याला JEE मेन्समध्ये आणि नीटमध्ये क्वेश्चन्स विचारतात. ॲरोमॅटिक अँटी ॲरोमॅटिक अँड नॉन ॲरोमॅटिक काय दिलेलं असतं पहा. 4 एक्झाम्पल दिलेले असतात 4 ऑप्शन्समध्ये आणि क्वेश्चन विचारतात काय विच ऑफ दी फॉलोविंग इज ॲरोमॅटिक. खालीलपैकी ॲरोमॅटिक कंपाऊंड कोणता किंवा काय विचारतील विच ऑफ दी फॉलोविंग इज अँटी ॲरोमॅटिक असं विचारतील किंवा मग काय विचारतील विच ऑफ दी फॉलोविंग इज नॉन ॲरोमॅटिक. आता हे कसं ओळखणार तुम्ही की कोणता कंपाऊंड ॲरोमॅटिक आहे कोणता अँटी ॲरोमॅटिक आहे आणि कोणता नॉन ॲरोमॅटिक आहे. हां एकदम सिम्पल आहे. इथे आपण 2 कॉलम करतो आहे. फर्स्ट इज ॲरोमॅटिक अँड सेकंड इज अँटी ॲरोमॅटिक. सेकंड इज अँटी ॲरोमॅटिक. सेकंड इज अँटी ॲरोमॅटिक. हां ॲरोमॅटिक कंपाऊंडच्या आत्ता आपण कंडिशन्स पाहिल्यात. किती कंडिशन्स आहेत सांगा 4 कंडिशन्स आहेत. हां पहिली कंडिशन कोणती आहे सायक्लिक. तो कंपाऊंड कसा असला पाहिजे सायक्लिक. मग अँटी ॲरोमॅटिक कंपाऊंडच्या कंडिशन्स काय सेम. पहिली कंडिशन आहे सायक्लिक तो सुद्धा कसा असला पाहिजे सायक्लिक असला पाहिजे. त्यानंतर सेकंड कंडिशन आपण ॲरोमॅटिकची काय लिहिली होती सांगा प्लॅनर बरोबर. मग अँटी ॲरोमॅटिकची कंडिशन काय सेमच आहे प्लॅनर. त्यानंतर थर्ड आहे कॉन्जुगेटेड. ओके थर्ड इज कॉन्जुगेटेड. तो कंपाऊंड कसा असला पाहिजे कॉन्जुगेटेड. याचाच अर्थ त्याच्यामध्ये काय असतो रेझोनन्स. ओके जो कंपाऊंड कॉन्जुगेटेड असतो ना त्याच्यामध्ये आपल्याला रेझोनन्स पाहायलाच मिळतो. मग अँटी ॲरोमॅटिकची सुद्धा तीच कंडिशन आहे कॉन्जुगेटेड. कॉन्जुगेटेड रेझोनन्स फक्त 4थ्या कंडिशनमध्ये डिफरन्स आहे. हां ॲरोमॅटिक कंपाऊंडच्या कंडिशन सायक्लिक प्लॅनर कॉन्जुगेटेड. अँटी ॲरोमॅटिकच्या कंडिशन्स सेम सायक्लिक प्लॅनर कॉन्जुगेटेड पण 4थी कंडिशन डिफरंट आहे पहा. 4th कंडिशन डिफरंट आहे. हां ॲरोमॅटिकमध्ये किती पाय इलेक्ट्रॉन असतात 4n+2 एवढे पाय इलेक्ट्रॉन असतात. ओके किती असतात 4n+2 पाय इलेक्ट्रॉन.
अँटी ॲरोमॅटिकमध्ये किती पाय इलेक्ट्रॉन असतात हे सर्वांच्या लक्षात राहायला पाहिजे. याच्यामध्ये फक्त 4 पाय इलेक्ट्रॉन असतात. 4 पाय इलेक्ट्रॉन्स 4n इलेक्ट्रॉन्स 4n पाय इलेक्ट्रॉन्स. पहा इथे पाय इलेक्ट्रॉन किती असतात 4n + 2 पाय इलेक्ट्रॉन. इथे पाय इलेक्ट्रॉन किती असतात 4n पाय इलेक्ट्रॉन असतात. हीच कंडिशन डिफरंट आहे ना. मग तुम्हाला ही कंडिशन ओळखता आली पाहिजे. मग तुम्हाला ॲरोमॅटिकमध्ये आणि अँटी ॲरोमॅटिकमधला तुम्हाला डिफरन्स कळेल. समजलं सर्वांना. इथे पहा यांची व्हॅल्यू आपण किती घेतो सांगा. इथे आपण यांची व्हॅल्यू किती घेतो 0 1 2 3 डॅश डॅश एटसेट्रा. 0पासून स्टार्ट करायचं. इथे यांची व्हॅल्यू 0पासून स्टार्ट करायचं नाही. इथे यांची व्हॅल्यू कुठून स्टार्ट करायची 1पासून स्टार्ट करायची. 1 2 3 4 5 डॅश डॅश एटसेट्रा. मग मला सांगा ॲरोमॅटिकमध्ये किती पाय इलेक्ट्रॉन असतील. ॲरोमॅटिकमध्ये किती पाय इलेक्ट्रॉन असतील 2 पाय इलेक्ट्रॉन्स 6 पाय इलेक्ट्रॉन्स 10 पाय इलेक्ट्रॉन्स 14 पाय इलेक्ट्रॉन्स 18 पाय इलेक्ट्रॉन्स 22 पाय इलेक्ट्रॉन्स. ओके डॅश डॅश एटसेट्रा पाय इलेक्ट्रॉन्स. इथे किती पाय इलेक्ट्रॉन असतील सांगा बरं. 4n एवढे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. इथे यांची व्हॅल्यू 1 ठेवा. इथे यांची व्हॅल्यू 0 नसते कधीच. यांची व्हॅल्यू 1 ठेवा. इथं काय येणार 4 येणार ना. स्टार्टिंगलाच 4 येणार. इथं स्टार्टिंगला 2 आलं आहे. इथे स्टार्टिंगला 4 येणार. आणि मग इथे पण परत 4चा डिफरन्स द्या. 4 8 12 16 20 डॅश डॅश एटसेट्रा. आता मी तुम्हाला सांगतो. समजा एक कंपाऊंड सायक्लिक आहे, प्लॅनर आहे, कॉन्जुगेटेड आहे. सायक्लिक आहे, प्लॅनर आहे, कॉन्जुगेटेड आहे आणि त्याच्यामध्ये 24 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. तर तो कंपाऊंड ॲरोमॅटिक असेल का अँटी ॲरोमॅटिक असेल सांगा. सायक्लिक आहे, प्लॅनर आहे, कॉन्जुगेटेड आहे आणि त्याच्यामध्ये 24 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. तर तो कंपाऊंड कोणता अँटी ॲरोमॅटिक. करेक्ट. समजले सर्वांना. जर त्याच्यामध्ये 16 पाय इलेक्ट्रॉन झाले. सायक्लिक आहे, प्लॅनर आहे, कॉन्जुगेटेड आहे पण त्याच्यामध्ये 16 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. तर तो कंपाऊंड काय झाला अँटी ॲरोमॅटिक. समजा 26 इलेक्ट्रॉन असतील तर काय झाला तो ॲरोमॅटिक झाला. एवढाच फक्त डिफरन्स आहे दोघांमध्ये. समजलं सर्वांना. नोट करा.